पौर्णिमेचा चांदवा हे खुणावत आहे, पौर्णिमेचा चांदवा हे खुणावत आहे. या उजेडाचा प्रवर्तक तथागत आहे, या उजेडाचा प्रवर्तक तथागत आहे. विश्व शांतीची करू मी कशाला चिंता, विश्व शांतीची करू मी कशाला चिंता. माझ्या चिंतनाची मशागत बुद्ध आहेत, माझ्या चिंतनाची मशागत बुद्ध आहेत. न्याय समतेची विजय पेरली बुद्धाने, लोकशाही त्यामुळे सही सलामत आहे, सही सलामत आहे. उत्खनन केल्यावर हे समोर आले की बुद्धाची भूमी ही खरी गावत आहे, ही खरी गावत आहे. शील चारित्र्यास मी माझ्या परीने जपले, शील चारित्र्यास मी माझ्या परीने जपले. आजही माझ्या घरी बुद्ध हसत आहेत, बुद्ध हसत आहेत. सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. मी ईशान्वी मनीषा विजय लांडगे, इयत्ता चौथी येथील रहिवासी. सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांचे मी मनापासून स्वागत करीत आहे. करुणी जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरायाची शान. भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. द सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, ग्रंथप्रेमी, प्रज्ञावंत, ज्ञानाचा अथांग महासागर, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार अभिवादन. कसे वर्णन करू बाबा, शब्दधन माझे सरले अथांग चाहुलीकडे कीर्ती माझी. बोल काही न उरले, बोल काही न उरले. मला सांगा मोठं किती होत गेलं पाहिजे, तर ते बाबासाहेबांनी इतकं मोठं होता आलं पाहिजे. अरे ज्या बाबासाहेबांना उभऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, पण त्याच बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अमेरिकेमधल्या बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं. जगाच्या ज्ञानवेशीवरती ते जगाचं ज्ञान तीर्थ बनून शोभावं लागावं. मला वाटतं इतकं मोठं होता आलं पाहिजे, इतकी उंच भरारी घेता आली पाहिजे. माय भीमा हॅड लिफ्टेड टू एंटायर कंट्री ऑन द नीब ऑफ हिज पेन. माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर, एका पेनाच्या टोकावर. तुम्हाला माहित आहे का आपली दीक्षाभूमी कशी आहे? जगातील एकमेव स्थळ म्हणजे आपली दीक्षाभूमी, जेथे शेंदूर, अगरबत्ती आणि पूजापाठाची दुकाने नाहीत, त्याऐवजी पुस्तकांची दुकाने आहेत आणि जागृती होते गुलाम झालेल्या मस्तकांची. आणि म्हणूनच बौद्ध धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे, जिथे अंधश्रद्धासाठी जागा नाहीत, जिथे आपल्याला मंदिरात जायला अधिकार नाही, तर त्या पंढरपूरला कशाला जायचं? माझ्या बाबासाहेबांनी असं पंढरपूर बनवले की जिथे आपला समाज सन्मानाने मानवर करून जगेल. असं आपल्या समतेचं पंढरपूर म्हणजे आपली दीक्षाभूमी. उगवत्या सूर्यावर, अथांग पसरलेल्या महासागरावर, निशार आभाळावर मला तूच दिसतोय भीमा. हे सांगताना कंठ दाटून येते, छाती अभिमानाने फुलते. आम्ही खातो त्या घासावर, घेतो त्या श्वासावर. भीमा तू आणि फक्त तूच आहेस, पण मनात एक खंत नेहमीच असतो, शूद्र कोण आणि सुवर्ण कोण. गणित साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्यांनी आम्हाला छळले. सुगंध सारा वाटत गेला या देशासाठी भीमा. कधी सोडली ना तू कास सत्याची, खोट्यात कधी तू मळला नाही. सोनं करू नये तू साऱ्यांच्या जीवनाचं, सोनं करू नये तू साऱ्यांच्या जीवनाचं. भीमा अजूनपर्यंत आता तू या लोकांना भेटला नाहीस, तू या लोकांना कळला नाहीस. तथागत बुद्ध म्हणतात, जे गेले ते सोडून द्या, जे गेले ते सोडून द्या, जे आहे त्यांचा स्वीकार करा. आणि ते घडायचं, जे घडायचं त्यावर विश्वास ठेवा. शेवटी जाता जाता मला इतकेच म्हणावेसे वाटते की सूर्य तुलाच म्हणावे आणि आकाशही तुलाच म्हणावे. सूर्य तुलाच म्हणावेत आणि आकाशही तुलाच म्हणावे. तुझ्या छायेत आमचे संपूर्ण जीवन जावे, तुझ्या छायेत आमचे संपूर्ण जीवन जावे. तुलाच जाणावे, तुलाच वाचावे, तुलाच जाणावे, तुलाच वाचावे. आणि शेवट